विचारलं होतं कारण आपल्याला ते मान्य आहे का? असं की मी पूर्वी अध्यक्षच होतो. उद्धव ठाकरे असताना मी या समितीचा अध्यक्ष होतो आणि आम्ही समितीने जे जे काही ठरवलं ते आम्ही मंत्रिमंडळाला सादर केलं. मग त्यातल्या काही गोष्टी झाल्या, काही गोष्टी झाल्या नाही. इथं हे वेगळंच झालं. मंत्रिमंडळासमोर आलंच नाही. आता मला सांगा, एक विचारतो तुम्हाला की आता हे ओबीसी समिती स्थापन झाली. आता आम्ही असा एक विचार केला की या ओबीसी मध्ये आलेले हे जे घटक आहेत यांना ओबीसीच्या बाहेर काढून टाकावेत आणि बाहेर काढून टाका चालेल का? आपण त्या दिवशी कॅबिनेटच्या बैठकीला गेला नाहीत, आपण नाराज आहात हे लगेच लक्षात आलंच सगळ्यांना. त्यानंतर मुख्यमंत्री आपल्याशी बोलतील, आपली समजूत काढतील असं सांगण्यात आलं. आपल्याशी कोण बोललेत का मुख्यमंत्री? आता खरं सांगायचं ना, मी माझं जे मत जे आहे किंवा ते ह्याचा अर्थ काय होतोय काय ते आमच्याकडे एक हे होतं काय उतरंडाशी जसं वंशावळ देतो ना आपण तसं. तर हे आलं आता हैदराबाद गॅझेट, मग इथे यांचं हे संपलं. मग आता ज्यांच्याकडे या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी काय, मग खालील असं करून मी म्हटलं हे असं ते होत आहे. त्यांनी मला रिस्पॉन्ड केलं की काळजी करू नका, काय असं काही होणार नाही, नुकसान होणार नाही. प्रश्न असा आहे की आज देवेंद्र आहेत, आम्ही आहोत, पण आम्ही काही ताम्रपट घेऊन आलो का इकडे? हे तर अळवावरचं पाणी आहे, मंत्रीपद आणि अमक्यान तमकं. उद्या आणखीन काय 10 वर्षाने दुसरं कोणतरी, पण डॉक्युमेंट तर तसंच राहतं ना राव. त्याच्यामध्ये काय करणार तुम्ही? एकच उदाहरण देतो तुम्हाला. ईडीच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला ईडी 2002ला अमेरिकेवर हल्ला झाला ट्विन टॉवर, त्यावेळेला जगाने सांगितलं की ह्या टेररिस्टचं जे आहे हे फंडिंग वगैरे बंद केलं पाहिजे, सीज केले पाहिजेत, हे सगळं केलं पाहिजे, त्यांना पकडल्यानंतर जामीन देता कामा नये वगैरे वगैरे. मग त्यावेळेला ते सुरू झालं. आता तेव्हा कायदा झाला की हे असं, आणि दुसरा एक होता ए आणि दुसरा होता बी. त्याच्यामध्ये हे भ्रष्टाचारी अमुक तमुक तमुक त्यांना जामीन मिळेल, यांना जामीन मिळणार नाही. 2